हो म्हणजे मागे एकदा बघितलं होतं मनोरमा मावशींना, पण आता काही नीटसं आठवत नाहीये. न का आठवेना? अहो आता सोयरीकच होईल की मुळी. मग काय विहीणबाई झाल्यावर लक्षात राहीलच. मूर्खपणाचा कळस झालाय. आई बापाचं लक्ष दिसत नाहीये. हे बघ भामे, ते सगळं ठीक आहे. तुझ्या त्या वैभवाच्या गोष्टी पाहून आम्ही हुरहून जाणारे नाही. माणसं कशी आहेत हे महत्वाचं. त्याची पडताळणी व्हायलाच हवी. बरोबर आहे. घर घरानं माणसं कसं आहेत हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ईशा, आता मी म्हणाले ना माझीच मावशी आहे ती, मग वेगळी पडताळणी कशाला हवी? अगं म्हणूनच काळजी वाटते. तुझी मावशी आहे ना, म्हणजे ती तुझ्यासारखीच असणार. बघा बाई, मी चांगल्या बुद्धीनी स्थळ घेऊन आलीये. होय ग बाई, मी नाही म्हणतच नाहीये, पण काय आहे, मागणी आली की लगेच होकार देतात का? आप्पा व्यवस्थित चौकशी करेल, सगळ्या प्रकारची विचारपूस करेल आणि मगच आम्ही काय तो निर्णय घेऊ. खुशाल करा चौकशी. माझी मावशी आहेच घरंदाज, श्रीमंत आणि कर्तबगार. सखूसाठी एवढा आतड तुटत माझं, म्हणून एवढं चांगलं स्थळ घेऊन आले. तुम्हाला कुणाला परवाच नाही त्याची. वहिनी, अहो आता तुम्ही उगीच डोळ्यातनं पाणी नका काढू बरं. तुम्ही स्थळ आणलंय ना, ते चांगलंच झालं. हे जाऊन येतील तुमच्या मावशीकडे. हो, मी नक्की जाऊन येतो. आणि त्यांनी स्वतःहून मागणी घातली आहे म्हटल्यावर लवकरात लवकर जायला हवं. बघा आता, मी माझं कर्तव्य केलंय. हा, या उपर आता तुमची मर्जी. तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. येतेच मी. अहो पण तुला तर कसोटी द्यायची सवयच आहे ना सकू. लग्न झाल्यावर पुरती हाऊस फिटेल. ए, काय करताय ग? कशाला तिला घाबरवताय? हो, सखू आपली हुशार मुलगी आहे. मग आणि तिचा विठुराया तो काही फक्त रावळात नसतो, तो तिच्या सोबतच असतो. त्यामुळे तुम्ही तिच्या मध्ये पडू नका. ती आणि तिचे उमाई अप्पा बघतील काय करायचं ते. चला तुम्ही, चला. खूप खासते ती. सुनीला तर धारेवरच धरेल. भयंकर तापट आणि गर्विष्ठ आहे बाई. तापट आमची रमाई आजी, तुला फोन करून घेतली तिथे डोंबेर घेतलं कामाला. म्हणजे राग मानून घेऊ नकोस ना देखू. पण मी काय म्हणते, आपलं घर, घराण्याची प्रतिष्ठा ह्याचा प्रश्न आहे ना, म्हणून बोलते. हो, नाही म्हणजे तुझ्या आईच्या विरोधात बोलते असा गैरसमज करून घेऊ नकोस बाळा. काय झालं काकू? कशाबद्दल बोलतेस तू? नाही म्हणजे यावेळी ना रमाई जरा घाईच करतायत असं वाटतंय रे मला. म्हणजे हे बघ, शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. अशी घाई करून कशी चालेल, म्हणजे असं मला वाटतंय. हा फक्त काकू म्हणजे बघ ना, ती सुभेदारांची माणी, ती आपल्या घराण्याला ना ती साजेशी होती बघ. आणि मला माहिती आहे तुला सुद्धा पसंत होती ना ती. मला तर वाटलं होतं त्या माळणी गावच्या सखूचा विषय तू अगदी उडवूनच लावशील. हे बघ काकू, आईचा निर्णय हा माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेघ आहे. आई जे करेल म्हणेल तेच प्रमाण. विषय संपला. अरे पण जरा ऐकून तरी घे. एवढं चांगलं सांगत होते ना, ऐकूनच घेतलं नाही.
बरोबर आहे. ह्याची आई माझं ऐकून घेत नाही, तर हा काय ऐकणार आहे? आत्ता बोललीयस, पण यापुढे जरा जपून. नाही म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं, तुझा गैरसमज होतोय. माझा नाही होणार गैरसमज, पण बाबाजींचा झाला तर केवढ्याला पडेल तुला? पण बाबाजींना कोण सांगणार असंच वाटतंय ना तुला? अगं या घरात उच्चारलेला शब्द आणि शब्द बाबाजींना ऐकू जातो, ठाऊक नाही का तुला? आणि जर त्यांना कळलं की त्यांच्या आज्ञेविरुद्ध जाऊन तू विचार करतेयस तर बाई 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 बाई, अगं म्हैस करून गोठ्यात बांधतील तुला. नाही नाही. आणि अगदी समज त्यांनी तुला दया करून क्षमा केली तरी रमाईला तर सांगतीलच ना. रमाई? आणि मग रमाई काय काय करू शकेल ते तर ठाऊकच आहे तुला. नाही नाही गो, नाही गो बाई, चुकले मी. बाबाजी मला माफ करा, चुकले हो मी. माफ करा, मला माफ करा. आपण सखूच्या लग्नाच्या काळजीत होतो, पण इतक्या चांगल्या घराण्यातून स्वतःहून सखूला लग्नाची मागणी आली आहे. मला ही विठुरायाची कृपा वाटते. शुभ संकेत आहे. हो, पण सासूबाई फक्त वहिनीने हे स्थळ आणलंय म्हणून. त्या भामेवर माझा मुळीच विश्वास नाहीये, पण चांगलं स्थळ चालून आलंय यात शंकाच नाही. होय, लागलीच उद्या जाऊन चौकशी करतो. आणखीन कोणी ना कोणी ओळखीचं निघेलच ना. सगळी खातर करूया आणि सगळं जुळून आलं तर आपली सखू खरंच एवढी मोठी झाली, तिला सासरी पाठवायची वेळ आली. खूप खासते ती, सुनीला तर धारेवरच धरेल. भयंकर तापट आणि गर्विष्ठ आहे बाई आमची रमाई आजी. तुला सून करून घेतली की थेट झोंपेलच तुला कामाला. नाही नाही, मी सासरी नाही जाणार. मी काय चालणार? मी सासरी मी मुळे लग्नच नाही करणार. मुळे नाही करत मी लग्न नाही करणार. अगं असं बोलू नये बाळा. अगं लग्न काही वाईट नसतं का? आणि मी सुद्धा लग्न करूनच आले की नाही या घरी. मला काही त्रास झालाय का सांग बघू. सगळं छानच झालं ना माझं. बाई तरी नको. हे बघ सखू, मुलगी म्हणून जन्माला आली आहेस तू. योग्य वेळी लग्न करून सासरी जाणं ही रीत आहे आणि आपण रीतीला धरूनच वागायला हवं. सखू, इतक्या प्रतिष्ठित घराण्यातून तुला तुला मागणी आली आहे. त्यांनी तुझे गुण बघितले असतील ना, तुझं कौतुक वाटलं असेल, प्रेम वाटलं असेल. हीच मुलगी आम्हाला सून म्हणून हवी आहे असं त्यांना वाटलं म्हणजे इथेही तुझ्यावर जीव लावणारी, तुझ्यावर माया करणारी माणसं असतील ना. अप्पा हिंदू बिंदू म्हणत होत्या की त्यांची रमाई म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूबाई त्या खूप कडक आहेत, खास्ट आहेत. त्या खूप त्रास देणार आहेत. मला भीती वाटते अप्पा त्यांची. बाळा नाही ग बाळा. अगं तू त्यांना आवडलीस म्हणून त्यांनी मागणी घातली की नाही तुला. आता त्याच तुला कशा त्रास देते. एवढा काही बाऊ करू नकोस. हा, सासू सुनेला ताब्यातच ठेवते ही रीत आहे आणि आपण रीतीला धरूनच वागायला हवं.
आरती नमः बाबा, तुम्ही देवाजी देवा, देवाजी देवा, आरती नमः बाबा, वाट दावीसी जीवा, पळवीसी दिवा, आरती नमः बाबा, तुम्ही देवाजी देवा, देवाजी देवा, आरती नमः बाबा. थांबा सगळ्यांनी. मला बोलायचंय. दिगूच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत, सगळ्यांना ठाऊकच आहे. आपण मागणी घातली, पण होकार कळवण्यापूर्वी मायणी होऊन म्हणजे मुलीकडनं कुणी ना कुणी येईलच इकडे मुलाकडची चौकशी करण्यासाठी. वहिनी, आपलं घराणं एवढं तालेवार प्रसिद्ध आणि आपली चौकशी ते करणार? तशी रीत आहे भाऊजी, साहजिकच आहे ना ते. तुमची इच्छा असो वा नसो ते येणारच. मुद्दा असा आहे की जे कोणी येतील चौकशी करतील त्यांच्यासमोर प्रत्येकानं आपापली मर्यादा ओळखून वागावं. कुणीही अनावश्यक माहिती पुरवायची नाही. अघळ पघळ बोलू नका. मी हजर असेनच तिथे. माझ्या डोळ्यांकडे सगळ्यांचं लक्ष असू द्या. जी उत्तरं द्यायची ती मी देईन. तुम्हाला कुणालाच काही बोलायची गरज नाही. वहिनी, हे सगळं कळलं, पण त्यांनी दादाबद्दल विचारलं तर मग काय सांगायचं? नाही म्हणजे नवऱ्या मुलाचे वडील श्रीधर पंत कुठे असतात, तर मग मी काय? मी सांगेन जे काही सांगायचंय ते. तुम्हाला कुणालाच काही बोलायची गरज नाहीये. आलं लक्षात? झालं का स्पष्ट भाऊजी? हो हो. आता झाले ना सगळं मनासारखं, मग कशा पाय हुकून बसतीस? पांडू, आता तू मला त्रास देऊ नकोस. म्हणजे पहिलं कुणी त्रास दिला होता का? फक्त मला नावच सांग, मग बघ तू त्याच्याकडे. कुणी नाही रे, घरचेच. घरचे? आता त्यांनी काय केलं? अरे पांडू, तुला माहिती आहे ना रे की मला लग्न नाही करायचंय, तरी सगळे माझ्या लग्नाच्या पाठी लागलेत. जर मी लग्न केलं तर मला सासरे जावं लागेल. मला सासरे नाही जायचंय, आणि जर मी सासरे केलं तर मला विठुरायाला, तुला, उमईला, पण आजीला सोडून जावं लागेल. आणि जर मी लग्नच केलं नाही तर मला सासरे जावं लागणार नाही ना. अगं पुरे खुळी आहेस. अगं सगळ्यांनी लग्न केलं तर त्यांना सासरे जावं लागतं की नाही? म्हणजे गुडगी उमई नाही तर माझी माय. लग्न झाल्यावर त्यांनी त्यांचं घर सोडून ते सासरे झाले ना, तर बघ आता ते केवढ्या सुखात आहेत. ते काही सांगू नकोस मला. ते आले असते पण मला नाही जायचंय. माझ्या विठुरायाला एकटं टाकून मी कशी जाऊ? मी नाही जाणार. अगं कोण बोलते तुला सोडून जा? म्हणजे अगं तू कायला घेऊन जा की सासरी, म्हणजे प्रश्नच मिटला. खरंच पांडू, असं होऊ शकेल?
आपण कोण? नमस्कार, मी शिवप्पा, मायणी गावावरून आलो. सखू माझी मुलगी, तिच्या संदर्भातच मी मालकीनबाईंना सांगतो. आलोच. वाडा प्रशस्त आहे, यावरूनच वैभवाची कल्पना येते. माणसं मोठी दिसते. विठुराया, खरंच तुझीच कृपा आहे. विठुराया, बळ दे. माझ्या सखूच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. छातीत धडधडत आहे. मुनिमजी, अहो यांना बसायला तरी सांगायचं. बसा बसा. या ना, या बसा, या. रामकृष्ण हरी. खाडकन यांच्या मुस्काटात मारावीशी वाटते. घ्या, गुळ पाणी घ्या. नाही, नको. अहो, तुम्ही दुरून आलात, थकला असाल. आलेल्या पाहुण्याला गुळ पाणी देण्याची रीतच आहे. संकोच करू नका. हा, घ्या. जाऊबाई, रीत तुमच्या लक्षात नाही बहुतेक. ते सध्या आपल्या घरचं पाणीही पिणार नाही. सासरी मुलीच्या घरी नातू झाल्याशिवाय खाणं दूर, पाणीही पित नाहीत. ध्यानात नव्हतं बहुतेक तुमच्या. नाही, रूढी परंपरा पाळायलाच हव्यात अर्थातच. हो, पण अजून लग्न कुठे ठरलंय? आणि नातं जोडल्याशिवाय रीत पाळायची म्हणजे? ते नातं जोडण्यासाठीच आले. तुम्ही निघा, भाऊजींना पाठवा. आहेत ना घरात? हो. मुलीच्या सासरी आलात तिचं घर बघायला, यायलाच पाहिजे. बापाचं कर्तव्यच असतं ते. आणि मी भामेला सांगितलंच होतं तुम्हाला वाड्यावर पाठवायला. बाई समंजस आणि पोक्त विचारांच्या दिसतात. नमस्कार. नमस्कार, मी गजानन. रामकृष्ण हरी. हे माझे दीर. ती गुळपाणी घेऊन आल्या होत्या त्या जाऊबाई. मायणीला राहता ना आपण? हा हा, नाही, आमचं एक स्नेही आहे तिथे, शास्त्री बुवा असं लोक म्हणतात त्यांना. वैद्यकी करतात. आहेत का हो ते अजून? नाही, म्हणजे काय झालं, ते मागे एकदा मध्ये कोणीही बोलायचं नाही असं बजावलं होतं, तरीही मुद्दाम आलेत. हे आसन आमच्या आध्यात्मिक गुरूंचे. हे सारं वैभव आमच्या बाबाजींच्या आशीर्वादामुळेच आहे. तुमचे यजमान? श्रीधर पंत. दादाचं नाव श्रीधर पंत आहे. त्याचं काय झालं माहितीये का, ते विठ्ठलाच्या पायाशी पंढरपूरला असतात. काय सांगताय? हो. वा वा, धन्य धन्य. आणि हो, ही माझी मुलगी यमुना. लगेच आले वाटतं. हे सखूचे वडील ना? यमुने, हिच्यापेक्षा धाकटा दिगंबर तोच लग्नाचा आहे. यमुने, दिगंबरला पाठव जरा. त्याला म्हणावं सखूचे वडील आलेत. तुमच्या घरात तुमच्या गुरूंचं आसन आहे. तुमचे यजमान साक्षात विठुरायाची भक्ती करतात. हे ऐकून फार समाधान वाटलं, फार आनंद झाला.
ज्यांची बैठक अशी पवित्र आहे आणि ईश्वराचरणी लीन झालेली आहे, त्यांच्या घरातले सर्व भक्ती मार्गाने चालणारे आहेत, हे वेगळं सांगायला नको. हा दिगंबर माझा मुलगा. आणि दिगंबर हे कळलं. छान आहे मुलगा, माझ्या सखूला शोभून दिसेल असाच आहे. खरंच विठुराया, किती रे उपकार तुझे. आमची पेढी, व्यापार, शेतीवाडी सगळं दिगंबरच सांभाळतो. कर्तृत्ववान आणि धडाडीचा आहे माझा मुलगा. होय होय, तुम्हाला भेटून फार आनंद झाला. विठुरायाची कृपा तुमच्यावर नेहमी अशीच राहो. आलोच मी. उमा, स्थळ चालत आलंय. हातचं जायला नको. चांगल्या घरात सखू पडली तर आयुष्याचं सोनं होईल. शिवा गेलाय, तो काय मत घेऊन येतोय, धीर धरवत नाही ग. हो, पण फार श्रीमंत आहेत म्हणे ती माणसं. असू देत, पण गुणांची जाण असल्याशिवाय काय सखूला मागणी घातली आहे त्यांनी? आणि भामेकडून आपली परिस्थिती बेतास आहे हे कळलं असेलच की त्यांना. हो, पण शेवटी लग्न आहे, देणं घेणं तर आलंच ना, त्याचीच काळजी वाटते. माई, मग विठुरायाला सासरे घेऊन जाऊ शकते का ग? ए वेडाबाई, बाळा, सासरी जाताना मुलीसोबत अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देण्याची प्रथा आहे. विठुराया नेत नाही कोणी घरी. तुझं आपलं काहीतरीच. आणि त्यांच्या घरी विठुरायाची मूर्ती असेलच की. आणि नसली तर माझ्या विठुरायाला सोडून नाही राहू शकत.